नमस्कार, मी संकेत आगरे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे गटारी आणि गटारीचा स्पेशल प्लॅन आहे आपल्याकडे। तर चिकन वडे वहिनीने प्लॅन केलाय। तर आता बाबूरोड खेळत होतो, आज लवकरच आलो कारण चिकन वड्याचा प्लॅन आहे, गटारी आहे आणि आता वहिनी तयारी करतायत। तर वहिनींकडे आपण जाऊया आणि बघूया काय तयारी चालली आहे। आणि बाबू इकडे खेळतोय अवतार। हो हाय कर, दाखव गाडी चालून दाखव। तर रात्रीच्या जेवणाआधी संध्याकाळच्या नाश्त्याची तयारी चालली आहे। तर आता नाश्ता चाललाय, नाश्ता बनवतात आहे आणि हे इकडे बघा अर्धे काढून ठेवले, एक खाऊन बघूया आपण। तर हे बघा आणि ही इकडे चटणी आहे बघा। काय झालं? तर काय प्लॅन आहे वहिनी आपला? चिकन वडे करायचा प्लॅन आहे आणि काय वडे आणि थोडंसं चिकन फ्राय। आणि हे इकडे अप्पे पण रेडी झालेत एक साइडने। आता मी एवढं चिकन बाजूला काढून घेतलंय, तर ते आपण फ्राय करणार आणि इकडे आहे ते ग्रेव्ही साठी वापरणार आहे। तर आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया। हळद, तिखट आणि गरम मसाला आपला घरगुती, आणि हे आहे धनेपूड आणि लिंबू पिळून घेते। तर हे मी 15-20 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवून देते। तर आता ग्रेव्ही करायला सुरुवात करते। हाय, काय होते? चिकन ग्रेव्ही ते नाश्त्यासाठी केले। आता आपले बेसिक खडे मसाले पहिले, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर ही आपली आलं लसणीची पेस्ट घरी केलेली ती टाकते 2 चमचे। आता मसाले टाकून घेते, हळद, त्यानंतर लाल मसाला थोडा आणि हा चिकन मसाला आहे। आता हा भाजून झाल्यावर चांगला आपलं मी मगाशी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलंय, ते भाजून घेते चांगलं तेलामध्ये। ते भाजलं की मग चिकन टाकते। तर इथे आता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलंय चांगलं, तर आपण त्यात आता चिकन टाकून घेऊया। हे मी आता इथे एका साईडला गरम पाणी ठेवलं होतं, ते मी आता त्यात टाकते। आणि आता हे चिकन टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। ही थोडीशी कसुरी मेथी, ती थोडीशी क्रश करून टाकूया। आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटं शिजायला ठेवते। तर आता आपल्या इथे एका साईडला चिकन शिजतंय आणि आता आपण वडे करण्यासाठी पीठ मळून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ चाळून घेते। पाणी कोमट करायला ठेवूया आपण थोडं।
त्यामध्ये हळद टाकते. इथे मी एक मीडियम कांदा मिक्सरला लावून बारीक केला आहे, तर ती पेस्ट आता मी यात टाकते. पाण्यातच टाकूया आपण. आता ही धनेपूड, जिरापूड आणि थोडीशी मेथी असं बारीक करून घेतलं आहे, ते टाकूया आपण 2 चमचे. हे थोडंसं तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता पाण्याला कड आलाय, तर ते ओतून घेऊया. आता हे थोडं थंड होऊ दे, मग आपण पीठ मळून वडे करायला घेऊया. आणि लगेच आता चिकन फ्राय करायला घेऊया. 1 चमचा दही टाकते. हे मैद्याचं पीठ आहे ते टाकते. थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मीठ. आता आपण एकत्र करून घेऊया. एका साईडला तेल गरम करायला ठेवते. इथे आपली एका साईडला ग्रेव्ही पण तयार झाली. ग्रेव्ही झाली फायनली. आता तेल गरम झालं आहे, तर मी टाकते आता एक पीस. आता पीस तर टाकले आहेत, पण शिजायला त्यांना आता एक 10 मिनटं तरी लागतील स्लो ह्याच्यावर. तर शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे आता आपले असे तयार झाले आहेत. अर्धी बॅच तळून झाली आहे, अर्धी बॅच मी टाकलेत. तर तिथपर्यंत आपण ते होत आहे तिथपर्यंत आपण हे वड्याचं पीठ मळून घेऊया. तर हे आपलं चिकन फ्राय स्टार्टर फ्राय करून तयार आहे. आणि आता आपण वडे करायला घेऊया. तू कुठे गेलेला? बाबाकडे गेलेला? ओ ओ ओ हां आले. का आलं? तुला देऊ खायला? हां थांब, पीठ देऊ. तर हे आपले वडे रेडी झाले आहेत असे. आणि थोडंसं पीठ आहे ते मी आता लगेच करून घेते. याला आहे ना पीठ दिलंय वहिनीने. काय बनवतोय बाबू? अंश अंश चपाती. बाबू काय बनवतोय? आणि आम्ही इकडे आहे ना पबजीच्या मॅची चालू आहेत त्या बघतोय. मी इकडे आहे, दादा तिकडे त्याच्या मोबाईलवरती बघतोय. तर आजच्या गटारी स्पेशलमध्ये हे वहिनींनी एवढं सर्व बनवलं आहे. हे चिकन आहे, चिकन लॉलीपॉप. आणि हे आता मिक्स होईल आणि हे सर्व बनवतील वहिनी. आणि
हे इकडे चिकन आहे ग्रेव्हीवालं, हे बघा. ओ वाव. हे इकडे वडे आहेत आणि हे सुकं चिकन आहे, हे एक पीस येईल आम्हाला. आणि इकडे राईस आणि बाकी सगळं तयार आहे. आणि इकडे आता वहिनी प्लेट भरतायत. आणि याच्या हां, तर याच्या मागचं सगळं वहिनीच आहे. आणि किती भांडी झालीत मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही एवढी सगळी आता भांडी घासायला लागतील. रात्रीचे 10-11 वाजतील. तरी बघा सर्व करतात आता वहिनी. दाखवतो, पूर्ण प्लेट दाखवतो काय काय बनवलंय. हे आपलं चिकन आहे ग्रेव्हीवालं, कांदा लिंबू, आणि हे तव्यावरचं चिकन, आणि हे चिकन लॉलीपॉप, आणि कांदा आणि शिमला मिरची आहे. आणि इकडे चिकनचे बरोबर वडे, आणि सोबत खायला वडे देखील आहेत आणि राईस देखील आहे. तर वडे संपल्यानंतर राईस घ्यायचा. दादा इकडे बसेल आहे बघा, आणि बाबू आता टी व्ही बघता बघता तो पण जेवून घेईल. बायकोने जेवणच एवढं भारी बनवलंय दादाच्या, दादा फोटो वगैरे काढून आता स्टेटसला टाकेल. तर हा पूर्ण असा बेत घेऊन बसलाय दादा. एकदा खाऊन बघ, रिव्ह्यू सांग मला वहिनीने कसं बनवलंय. तर आता मी पण जेवायला घेतो. वहिनीने वाढलंय आणि हे पूर्ण थाळी अशी सजवले. तर ही पूर्ण थाळी सजवले आणि आता मी पण जेवून घेतो. मी तुम्हाला रिव्ह्यू सांगतो वहिनीने कसं बनवलं. बघूनच माझ्या तोंडाला पाणी येते. एक नंबर, खरंच एक नंबर. जबरदस्त ग्रेव्ही झाली. हे तव्यावरचं चिकन तुम्हाला सांगतो कसं झालंय. वा वा वा, मसाले असे आतपर्यंत गेलेले. शिमला मिरचीला ना फक्त तेवढं चिकन लॉलीपॉप. खरंच क्रिस्पी झाले. हा ओव्हरऑल आहे ना, ओव्हरऑल 100 out of 100. वहिनी एक नंबर, खरंच भारी बनवतात वहिनी. आमचं जेवण आहे ना सुगरण, कोण हात धरू शकत नाही. आणि बनवायची आवड, त्यामुळे काय वाटत नाही आम्हाला खायला. आणि वडे बघू शकताय बघा ना, वडे बघा, वडे एकदम खुसखुशीत झालेत, मऊ मऊ. खरंच भारी. वा वा. आता मी इकडे राहिलेली एडिटिंग कंप्लीट करतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं ट्राय केलं आहे जेणेकरून तुम्हाला एंटरटेनिंग होईल. वहिनींना थोडा गायडन्स दिला आहे आणि वहिनीने देखील व्हिडिओ बनवले. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यूट्यूबचा एक हाईप करायचा एक ऑप्शन असतो, त्यावरती देखील हाईप केलं तर व्हिडिओ आपली प्रमोशनमध्ये जाते. नमस्कार, मी संकेत आगळे तुमचं स्वागत करतो